नमस्कार, मी साक्षी अणसन. स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील अंबानेर येथे रात्री 2 वाजेच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिनाभरापासून पांडाणे, अंबानेर, अस्वलीपाडा, एवंतवाडी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काल 6 मार्च 2024 रोजी अंबानेर येथील अनिल केदुकर यांच्या मळ्याच्या वस्तीवरील बंगल्याच्या पाठीमागून पहाटे 2 वाजेच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला. अनिल गड हे उठल्यानंतर बिबट्या पाळीव कुत्रा घेऊन गेल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाकडे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता वनरक्षक आहेत महाले साहेब, अंबानेरमध्ये पहाटे 2 वाजता कुत्रा उचलून नेला. तुम्ही पाहणी केली प्रत्यक्षात, काय सांगाल? आता प्रत्यक्षात कुत्रा उचलून नेलं आम्ही बघितलं त्या ठिकाणी. आता आम्ही आमच्या वरिष्ठांची चर्चा करू पिंजऱ्याबाबत. त्याच्यानंतर वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पिंजरा लावण्याची तरतूद करतो. पांढरण्याचे पोस्ट मास्तर आहेत. कोण साहेब, बिबट्याने नुकसान केली, पाळीव कुत्रं नेलं, काय सांगाल? हो साहेब, ते लाईट दररोजचं आहे. मागे आलो होतं एकदा, पण लाईट असल्यामुळं त्याला काही त्याच्यावर हल्ला करता आला नाही. पण अगं आता पण रात्रीची लाईट बंद केली. त्या लाईटच्या कुत्र्या याच्यामध्ये नेमकं पहाटे कुत्रा ते बिबट्यानं नेऊन त्याच्यावर हल्ला करून मी धावलो, पण ते पळालं, म्हणजे कुत्र्याला घेऊनच गेलं. दुसरा विषय असा आहे का त्या टायमाला नेमका पहाटच्या माझी नाते तिला पहाटेचं 5 वाजता उठून शाळेत जावं लागतं. त्याच्यामुळं माणसावर किंवा लहान मुलावर अटॅक होऊ शकतो, किंवा बाया आहेत, रानची वस्ती आमच्यावाली, तर लाईट सोडली तर बरं होईल. तर वाईट परिस्थिती आहे. आणि पाहिलंही बी तर आपण प्रत्यक्षात काही करू शकत प्राण्याला. तर पिकाचा बंदोबस्त करून लाईटची सोय केली तर बरं होईल. हात जोडून विनंती आमच्या रानची वस्ती आहे, केव्हा काय होईल काही कोणाला सांगता येणार नाही. दिंडोरी तालुक्यातील अंबानेर शिवारातील अनिल केदुकर यांच्या मळ्यातील पाळीव कुत्र्यावरती रात्री 2च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. आपण पाहू शकतो की ह्याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्यानंतर अनिल कड यांनी स्वतः ह्या घराच्या पाठीमागील जो खिडकी आहे, खिडकीतनं बिबट्याने कुत्रा नेताना पाहिल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत बिबट्याने ह्या मार्गी कुत्रा घेऊन बिबट्या निघून गेलेला आहे. आपण पाहू शकतो की ह्याच रस्त्याने बिबट येऊन त्यांनी कुत्र्यावरती हल्ला चढवत बिबट्याने कुत्रा नेल्याची घटना घडली आहे. आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष बिबट्याचं कुत्रा गागल्यानंतर उठलेत पाहिले ते आहेत. आज दिनांक 6 मार्च 2024. आता 1 वाजता आपण प्रत्यक्ष ही पाहणी केली आहे. काय सांगाल भाऊ? रात्री 2च्या सुमारास मला एक आवाज आला की कुत्रं पकडल्याचा. पण मी ज्यावेळेस खिडकीतून थोड्या वेळाने पाहिलं तर असं फरफटत आवाज आला मला नंतर, पण मी येवस्तोवर तर कुत्रा ओढून नेलेला होता. तर तुमची काय मागणी आहे? मळ्याची वस्ती आहे, काय मागणी आहे? मळ्याची वस्ती आहे. सगळ्या जवळजवळ इथं भरपूर कुत्रे बिबट्याने फस्त केले.
तर सगळ्यांची एवढीच मागणी आहे, बिबट्या जेरबंद करावा. बिबट्या जेरबंद करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. दिंडोरी, नाशिक. महिलांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. डॉक्टर भारती पवार. महिलांमध्ये होणारा गर्भाशय, मुखाचा तसेच स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते तळेगाव तालुका दिंडोरी येथे संपन्न झाला. कॅन्सर हा प्राणघातक ठरू शकणारा आजार आहे. आज संपूर्ण जगभरात स्त्रियांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणारा हा दुसऱ्या प्रकारचा घटक आहे आणि योग्य वेळी ह्या कॅन्सरचे निदान होणे महत्त्वाचं. त्यासाठी होणाऱ्या स्कॅनिंग टेस्ट काय असतात व त्या का महत्त्वाच्या आहे हे त्यातून लक्षात येईल. कॅन्सर असल्याची आपल्या मनात शंका नसताना आणि कुठल्याही बाह्य लक्षण दिसत नसतानाही स्कॅनिंग टेस्ट करून त्यातून कॅन्सरच्या अस्तित्वाचं निदान करता येतं. स्कॅनिंग टेस्ट म्हणजे कॅन्सरला रोखण्याचा प्रतिबंधक उपाय नव्हे तर ती एक तपासणी आहे. या तपासणीतून अगदी सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर ओळखता आला तर रुग्णांवर वेळेच उपचार पद्धती करून रुग्ण लवकर बरा होतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सर तपासणी होणार आहे. ही तपासणी पूर्णतः मोफत असणार आहे. निदान झालेल्या रुग्णाला देखील मोफत उपचार मिळणार आहे. यामुळे दुर्लक्ष झालेल्या आजाराला वेळेच आळा घालण्यात मदत होईल. त्यामुळे सदर शिबिराचा रुग्णांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी केले. यावेळी श्याम मुरकुटे, योगेश तिडके, अमोल खोडे, मित्रानंद जाधव, सोनाली चारोस्कर, प्रवीणदादा कुशार, रोशन परदेशी, संदीप चौधरी, बाळासाहेब चकोर, निलेश खोडे, विशाल जाधव, गोकुळ जाधव, प्रवीण ढाकणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे, डॉक्टर सचदेवा, डॉक्टर बापट, डॉक्टर राजेंद्र बागुल, डॉक्टर आनंद पवार, डॉक्टर सुभाष मांडगेसह सरपंच, उपसरपंच व महिला वर्ग उपस्थित होते. येस मराठीसाठी शामराव सोनने, वणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.